सिस्टायटिस अर्थात युरिनरी ब्लॅडरचे इन्फेक्शन, मूत्राशय आणि मूत्रवाहिकेच्या आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण आम्ही रोज पाहतो. ह्याचं मुख्य कारण म्हणजे एकंदरीत आपल्या आरोग्याबद्दलची अनास्था. वारंवार लघवीला लागणं, लघवीला जळजळ होणं, लघवीमध्ये पू किंवा रक्तस्त्राव होणं, लघवी करताना दुखणं, लघवीची धार व्यवस्थित नसणं, लघवी तुंबून राहणं, ह्या लक्षणांमुळे आपलं ह्या आजाराकडे लक्ष वेधलं जातं. मूत्राशय आणि मूत्रवाहिकेच्या आजारावर परिणामकारक उपचार करता येतात आणि म्हणूनच ह्या आजाराकडे तुमचं लक्ष वेधणं मला महत्त्वाचं वाटतं. ह्या आजारांपैकी सिस्टायटिस हा स्त्रियांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या आजाराविषयी आपण अधिक माहिती घेऊ. स्त्रियांच्या मूत्रवाहिका आणि मूत्राशयाची शारीरिक रचना अशी आहे की सरळ आणि छोट्या मूत्रवाहिकेमधून जंतू संसर्ग सहज होऊ शकतो. संडासची जागा आणि योनी मार्गांची असलेलं सानिध्य ह्यामुळे आणि त्याशिवाय मासिक पाळीच्या वेळी घ्यावयाच्या स्वच्छतेच्या काळजीच्या अभावामुळे मूत्राशयात होणारा मूत्रसंचय, बाळंतपण, मूत्र उत्सर्जन रोखून धरण्याची वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये सिस्टायटिस हा आजार अगदी कॉमन आहे. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीमुळे तुंबलेली लघवी पूर्ण मोकळी होत नाही, त्याच्यामुळे सिस्टायटिसची शक्यता जास्त असते. सिस्टायटिस या आजारामध्ये मूत्राशयाच्या आतील आवरणाला सूज येते. सर्वसाधारणतः ई कोलाय, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया, गोनोकोकाय नावाच्या जंतूंमुळे हे असं घडतं. ई कोलाय हे जंतू आपल्या अन्नमार्गात वास्तव करीत असतात. लैंगिक संबंधानंतर अथवा शौचविधीनंतर हा भाग स्वच्छ करताना ह्या जंतूंचा प्रवेश मूत्रवाहिकेद्वारा मूत्राशयामध्ये होतो. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजेन या हॉर्मोनचे प्रमाण कमी झाल्याने योनी मार्ग आणि मूत्रवाहिका कोरड्या पडतात. जंतू संसर्ग होण्यासाठी ही अनुकूल स्थिती असते. प्रजनन प्रतिबंधक साधनं, औषधं वापरणाऱ्या स्त्रियांना पण सिस्टायटिसची शक्यता अधिक असते. याबरोबरच मधुमेही रुग्णांच्या लघवीतील साखरेचं प्रमाण जास्त असल्याने जंतू संसर्ग होण्याची शक्यता त्यांनाही जास्त असते. मुतखडे आणि जन्मजात व्यंग असणाऱ्या व्यक्तींना देखील सिस्टायटिस हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. सिस्टायटिस या आजाराची लक्षणं वैशिष्ट्यपूर्ण असतात. लघवीला जळजळ होणं, वारंवार लघवीला जावंसं वाटणं, घाईची लघवी लागणं, थंडी वाजून ताप येणं, एका वेळेस थोडीशीच लघवी होणं आणि लघवी पूर्ण झाल्याचं समाधान न होणं, ही लक्षणं असतील तर त्वरित लघवी तपासून घ्यायला हवी आणि मग डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कधी-कधी रुग्ण ओटीपोटात आणि कंबर दुखण्याची तक्रार करतात. ह्यावेळेस हा जंतू संसर्ग मूत्रपिंडापर्यंत पोहोचलेला असू शकतो. अशा वेळी भरपूर पाणी घ्यावं. दर 4 तासांनी कमीत कमी अर्धा लिटर पाणी प्यायला हवं. वेदनाशामक औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. प्रयोगशालेय चाचण्यांचे रिपोर्ट्स येण्यापूर्वी सुयोग्य प्रतिजैविक औषधं घ्यावी लागतात. सिस्टायटिस झालेल्या रुग्णांना जन्मजात किंवा रचनेत दोष आहे का हे पाहण्यासाठी सिस्टोस्कोपी किंवा सीटी IVU ची तपासणी करायला लागते. युरिन कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी पाठवून आपल्याला बॅक्टेरिया कुठल्या अँटीबायोटिक्सना प्रतिसाद देतात हे कळू शकतं आणि त्यानुसार कुठल्या जंतूंसाठी कुठले अँटीबायोटिक वापरायचे याविषयीचं दिशादर्शन होतं. मेनोपॉज झालेल्या स्त्रियांनी इस्ट्रोजनच्या गोळ्या किंवा क्रीमचा वापर केला तर ड्रायनेस कमी होतो आणि इन्फेक्शन आटोक्यात राहू शकतं. ह्या आजाराच्या प्रतिबंधनाच्या दृष्टीनं भरपूर पाणी पिणं महत्त्वाचं असतं. विशेषतः उन्हाळ्यामध्ये दिवसात 2 ते 3 लिटर पाणी आणि दिवसभर 3 ते 4 तासांनी सतत पाणी पिणं गरजेचं आहे. लघवी पूर्ण मोकळी होईल हे पाहिलं पाहिजे. लघवी दाबून ठेवण्याची वृत्ती बिलकुल चांगली नाही. योनी मार्ग आणि आसपासच्या भागाची स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. सिस्टायटिस हा आजार सर्वसाधारणतः आढळणारा आजार असला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण तो व्यवस्थित आणि पूर्ण बरा होऊ शकतो. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू.
ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.